एखादा पिक्चर बघून कोणी जीव देतं का? जर का एखादा प्रेमी युगल आहे, ते पिक्चर बघायला जात असतात आणि पिक्चर बघून येत असतात आणि त्यांच्या मनावरती पिक्चरचा फार मोठा परिणाम होत असतो. आपण या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. एक प्रेमी युगुल आहे आणि या प्रेमी युगुलामधली ती जी मुलगी आहे तिचं नाव आहे गुणगुण. आता लिव्ह इनमध्ये राहणारे लोकं काय करतात? ते नवरा-बायको नसतात. त्याच्यामुळे त्यांना माहिती असतं, की आपलं जमलं तर जमलं, नाही जमलं तर आपली आपली वाट धरायची. त्याच्यामुळे येणारा दिवस जगून घ्यायचा, मौज-मजा करायची, खायचं-प्यायचं, बाहेर जायचं, फिरायचं. तर तशाच प्रमाणे मग हे दोघे पण सय्यारा मूव्ही बघायला गेलेत. मूव्ही बघून आलेले आहेत आणि मूव्ही बघून ते त्याच्यामध्ये जे सीन आहेत ते एकमेकांसोबत डिस्कस करतात आणि हे सगळं करत असताना त्यांच्यामध्ये मग वाद व्हायला सुरुवात झाली. आता वाद विकोपाला गेलाय, भांडण झालंय. भांडणाचा परिणाम म्हणून मग रडारड, आरडाओरडा सुरू झालाय आणि त्यांची जी आजूबाजूची मंडळी होती, ही देखील त्यांच्या त्या घराच्या त्या ठिकाणी आलेली आहेत. रूमच्या बाहेर येऊन दरवाजा ठोठवायला सुरू झालेला आहे. पण आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता. आतून भांडणाचे आवाज येत होते आणि मग सरतेशेवटी अ, लोकांनी पोलिसांना बोलवले. पोलीस आले, दार तोडले. त्यावेळेला गुणगुण आतमध्ये बसलेली होती आणि हा जो लखन शुक्ला आहे, हा एका बेडवरती अर्धा बेडवर आणि अर्धा बाहेर, म्हणजे पाय त्याचे बाहेर होते आणि छातीकडचा भाग बेडवर असा त्या ठिकाणी पडलेला होता आणि फासाचा दोर त्याच्या गळ्याला लटकलेला होता आणि त्या ठिकाणी तो गर्तप्राण झालेला होता. आता पोलिसांनी केस रजिस्टर केले, तपास सुरू केला आहे. जो डेड बॉडी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. पोस्टमॉर्टमचा अहवाल येणं बाकी आहे. परंतु लखन शुक्लाच्या घरच्या मंडळींनी गुणगुणवरती हत्येचा आरोप केलेला आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त अशी जी मूव्ही आहे, सय्यारा मूव्ही किंवा कोणती पण पिक्चर तुम्ही बघून येताय, एकतर लिव्ह इनमध्ये राहताय, घरच्यांपासून वेगळे राहताय, तर मग अशा स्वरूपाचे धोके हे तुम्हाला भोगावेच लागणार असतात.